वेलकम स्टुडंट. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे फेवरेबल आउटकम्स. व्हॉट इज मीन बाय फेवरेबल आउटकम्स आणि इव्हेंट. त्या अगोदर आपण रँडम एक्सपेरिमेंट कशाला म्हणायचं ते शिकलं. रँडम एक्सपेरिमेंट त्यानंतर सेकंड स्टेप होती त्याचा सॅम्पल स्पेस लिहिणे, मीन्स सेट ऑफ ऑल पॉसिबल रिझल्ट ऑफ रँडम एक्सपेरिमेंट, आणि नंतर तो सॅम्पल स्पेस आणि त्यामध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स मीन्स एन ऑफ यस इथपर्यंत पाहिलं होतं. त्यानंतरची पुढची स्टेप आहे इव्हेंट लिहिणे. तर इव्हेंट म्हणजे काय त्या अगोदर आपण पाहूया व्हॉट इज मीन बाय फेवरेबल आउटकम्स. तर फेवरेबल आउटकम्स मीन्स द आउटकम्स ऑफ रँडम एक्सपेरिमेंट which satisfy particular condition are called, त्यांना म्हटलं जायचं किंवा म्हटलं जाते आर कॉल्ड फेवरेबल आउटकम्स. फेवरेबल आउटकम्स म्हणजे काय तर दिलेल्या सॅम्पल स्पेसमधले असे पॉसिबल रिझल्ट, असे पॉसिबल आउटकम्स जे एक पर्टिक्युलर कंडिशन म्हणजे काहीतरी अट पूर्ण करतात. तर त्या अट पूर्ण करणाऱ्या आउटकम्सला म्हणायचं फेवरेबल आउटकम्स. आणि अशा फेवरेबल आउटकम्सच्या सेटला म्हणतात इव्हेंट. तसं इव्हेंट म्हणजे घटना. याही ठिकाणी आपण घटनाच, कारण रँडम एक्सपेरिमेंटमध्ये वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज होऊ शकतात. त्यापैकी काही पॉसिबिलिटीज ज्या पर्टिक्युलर अट पूर्ण करतात, कंडिशन पूर्ण करतात, त्याला म्हणतात इव्हेंट. दॅट इज अ सेट ऑफ फेवरेबल आउटकम्स. सेट ऑफ फेवरेबल आउटकम्स. सेट ऑफ फेवरेबल आउटकम्स इज कॉल्ड अँड इव्हेंट. म्हणजे अशी घटना जी पर्टिक्युलर एक अट पूर्ण करते, तर त्या घटनेमध्ये किंवा त्या इव्हेंटमध्ये येणारे पॉसिबल जेवढे रिझल्ट्स असतील त्या रिझल्टचा सेट लिहिणे, इट इज कॉल्ड ॲज अन इव्हेंट. तर इव्हेंट आर डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स. कॅपिटल लेटर्सनं हे इव्हेंट डिनोट केले जातात. कॅपिटल लेटर्स मीन्स ABC अप टू XYZ. यामध्ये यस येणार नाही, कॅपिटल यस, कारण यस इज यूज फॉर सॅम्पल स्पेस. अँड नंबर ऑफ एलिमेंट्स इन इव्हेंट्स, त्या इव्हेंटमध्ये असलेले नंबर ऑफ एलिमेंट्स आर रिटन ॲज N ऑफ A, N ऑफ B, N ऑफ C एक्सेट्रा. म्हणजे एक टाईपचे सेट आहेत आणि सेटमध्ये असलेले नंबर ऑफ एलिमेंट्स कसे रिप्रेझेंट करायचे ते ऑलरेडी आपण शिकलेलं आहे लास्ट इयरमध्ये. ठीक आहे. आता याचे काही एक्झाम्पल पाहूया आपण. काही रँडम एक्सपेरिमेंट. फॉर एक्झाम्पल फर्स्ट रँडम एक्सपेरिमेंट घेऊ पुन्हा एकदा. कॉइन इज टॉस. कॉइन इज टॉस. प्रत्येक एक्झाम्पल जे प्रोबॅबिलिटीचं तुम्ही सोडवणार त्या प्रत्येक एक्झाम्पलची सुरुवात होणार रँडम एक्सपेरिमेंटपासून. कोणता ना कोणता रँडम एक्सपेरिमेंट दिलेला असेल त्यावरून तुम्हाला अगोदर लिहायचा सॅम्पल स्पेस. या ठिकाणी एक सिंगल कॉइन टॉस केलेली आहे. अ कॉइन इज टॉस. आता एक कॉइन टॉस केले तर पॉसिबल रिझल्ट आपल्याला माहिती आहेत, दोन आहेत, हेड और टेल, आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन यस माहिती आहेत 2. आता या ठिकाणी इव्हेंट कसा आहे पहा. एक अशी घटना, लेट कंडिशन ऑफ इव्हेंट ए और इव्हेंट ए इज गेटिंग हेड. म्हणजे एक कॉइन टॉस केला आणि कॉइनवर हेड आलं तर हेड येण्याची शक्यता किती किंवा शक्यता नाही म्हणता येणार. आपण सध्या फक्त इव्हेंट लिहिणंच शिकायलो. प्रॉबिलिटी आपल्याला नेक्स्ट टॉपिकमध्ये पाहायचं. तर गेटिंग हेड म्हणजेच एक कॉइन टॉस केला आणि घटना काय घडली की अप्पर फेसवर हेड आला. हेड आला याचा अर्थ या एमध्ये एकच पॉसिबल रिझल्ट आहे या दोनपैकी. ज्यावेळेस हेड येईल म्हणजेच अप्पर फेसवर काय येईल H. अँड नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए आर 1. आता हा छोटा रँडम एक्सपेरिमेंट आहे, या लिमिटेड इव्हेंट्स आहेत. एकदम सोपा. दुसरा बघूया एक. फॉर एक्झाम्पल नंबर 2.
अ डाय इज थ्रोन, एक सिंगल डाय थ्रो केला तर सॅम्पल स्पेस काय येतं, आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये ऑलरेडी हा पाहिलेला आहे रँडम एक्सपेरिमेंट. डाय इज थ्रोन, एक डाय थ्रो केला तर अप्पर फेसवर येईल 1 2 3 4 5 अँड 6. नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट येतील किती, 6. ठीक आहे. समजा एक इव्हेंट असा आहे, इव्हेंट ए, या रँडम एक्सपेरिमेंटचा इव्हेंट, अशी घटना घडली की तुम्ही डाय वरती फेकला आणि अप्पर फेसवर इवन नंबर आला. इव्हेंट ए इज अँड इवन नंबर ऑन अप्पर फेस और गेटिंग अँड इवन नंबर ऑन अप्पर फेस. हा झाला इव्हेंट. हा इव्हेंट आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिलेला असतो. आपल्याला तो इव्हेंट सेट फॉर्ममध्ये लिहायचा आणि त्यामधले नंबर ऑफ एलिमेंट्स काउंट करून लिहायचे. अँड इव्हेंट तर पहा, ॲट इवन नंबर ऑन अप्पर फेस, अप्पर फेसवर काय पाहिजेत, इवन नंबर. इवन नंबर म्हणजेच अप्पर फेसवर कोणता नंबर आला म्हणजे इवन येईल. तर या 6 पैकी इवन नंबर आहेत 2 4 आणि 6. याचा अर्थ ही जी अट आहे इवन नंबर ऑन अप्पर फेस, अप्पर फेसवर इवन नंबर येण्याची घटना, ही पूर्ण करणारे 6 पॉसिबल चान्स आहेत. कोणकोणते आहेत, 3 पॉसिबल चान्सेस आहेत, 2 4 अँड 6. मीन्स नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए आर किती आहेत, 3. सेकंड इव्हेंट पाहूया आपण. इव्हेंट दुसरा घेऊ, इव्हेंट बी, गेटिंग अ परफेक्ट स्क्वेअर नंबर. परफेक्ट स्क्वेअर नंबर, अशी घटना ज्यावेळेस तुम्ही डाय थ्रो केला आणि अप्पर फेसवर परफेक्ट स्क्वेअर नंबर यायला. परफेक्ट स्क्वेअर म्हणजेच तो कोणत्या तरी दुसऱ्या नॅचरल किंवा इंटिजरचा स्क्वेअर आहे. तर 1चा स्क्वेअर 1 असतो, 1 इज परफेक्ट स्क्वेअर. देन 2 स्क्वेअर इज 4, 4 इज ऑल्सो परफेक्ट स्क्वेअर. 3 स्क्वेअर 9 यामध्ये नाही आहेत, म्हणजे 2च परफेक्ट स्क्वेअर आहेत, 1 आणि 4. अँड देअरफोर नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी आर 2. एखादा इव्हेंट अजून घेता येईल, इव्हेंट सी, गेटिंग प्राईम नंबर. प्राईम नंबर म्हणजे काय, तर प्राईम नंबर मीन्स मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजेच अशी संख्या ज्या संख्येला नंबर विच हॅज ओनली 2 डिवायझर, 1 अँड नंबर इटसेल्फ. म्हणजे एक आणि ती स्वतः संख्या, अशा 2च संख्येनं भाग जात असेल त्या संख्येला, तर ती संख्या असते मूळ संख्या. आता या ठिकाणी बघा मग पुढे प्राईम नंबर्स कोणते आहेत या 6 पैकी, 1 2 3 4 5 6 पैकी. तर 1 हा नायदर प्राईम नॉर कंपोजिट असतो. आपल्याला माहिती आहे की 1ला एकच डिवायझर आहे, 1 इटसेल्फ. त्यानंतर 2 इज अ फर्स्ट प्राईम नंबर, 3 इज सेकंड प्राईम नंबर, 4ला 2ने भाग जातो त्यामुळे 4 इज नॉट प्राईम नंबर, 5 इज नेक्स्ट प्राईम नंबर. 6ला 3 डिवायझर आहे, 4ला सुद्धा 3 डिवायझर आहे, 1 2 4 आणि याचे आहेत 1 2 3 आणि 6, 4 डिवायझर आहे 6. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा आपण लिहिला इव्हेंट आणि नंबर ऑफ एलिमेंट्स इन सी आलेत किती, 3. तर या बेसिसवर आहे आपला प्रॅक्टिस सेट 5.3. तर आपण प्रॅक्टिस सेट 5.3 मधले जे 6 क्वेश्चन आहेत ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहा काय क्वेश्चन, राईट सॅम्पल स्पेस यस, नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट एन ऑफ यस फॉर इच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट अँड ऑल्सो राईट द इव्हेंट ABC इन सेट फॉर्म अँड ऑल्सो राईट नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए, मीन्स एन ऑफ ए, एन ऑफ बी अँड एन ऑफ सी. तर या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला काय केलेलं आहे की काही रँडम एक्सपेरिमेंट दिलेले आहेत. मी आधीच सांगितलं आहे कोणत्याही क्वेश्चनची सुरुवात होते रँडम एक्सपेरिमेंटपासून. नंतर त्या रँडम एक्सपेरिमेंटचा लिहायचा आपल्याला सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेसमध्ये असलेले नंबर ऑफ एलिमेंट्स मीन्स एन ऑफ यस. देन लिहायचेत इव्हेंट्स, त्या रँडम एक्सपेरिमेंटवर डिपेंड असणारे काही इव्हेंट्स. इव्हेंट आर नथिंग बट द सबसेट ऑफ सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेसमधलेच काही एलिमेंट जे पर्टिक्युलर कंडिशन सॅटिस्फाय करतात ते येतात इव्हेंटमध्ये. आणि इव्हेंट ABC लिहायचे सेट फॉर्ममध्ये अँड देन नंबर ऑफ एलिमेंट्स इन A, B अँड C हे सुद्धा लिहायचे. तर फर्स्ट क्वेश्चन पहा काय, 1 डाय इज रोल्ड. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सुद्धा किंवा यामध्येच आपण हा रँडम एक्सपेरिमेंट ऑलरेडी पाहिलेला आहे. 1 डाय इज थ्रोन. पुन्हा एकदा लिहितो,
one die is rolled. एक डाय रोल केला तर आपल्याला माहिती आहे डाय हॅज 6 फेसेस अँड देर आर डॉट्स ऑन इच, किंवा देर इज अ डॉट ऑन इच फेस. तर पहिल्या फेसवर 1, दुसऱ्या फेसवर 2, अशा प्रकारे टोटल प्रत्येक फेसवर डॉट्स असतात 1 2 3 4 5 आणि 6. तर जेव्हा आपण एक डाय थ्रो करतो तर अप्पर फेसवर आलेला रिझल्ट हा फायनल रिझल्ट कन्सिडर केला जातो. तर अप्पर फेसवर काय येणार, अप्पर फेसवर एक तर 1 डॉट येईल, 2 3 4 5 और मॅक्झिमम 6. हे 6 पॉसिबल रिझल्ट आहेत. मीन्स नंबर ऑफ एलिमेंट इन यस आर 6. ठीक आहे, हे झालं पहिलं काम. सॅम्पल स्पेस लिहिला, नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट लिहिलेत. त्यानंतर पहिला इव्हेंट ए. पहिला इव्हेंट पहा काय दिलेला आहे. इव्हेंट इज इवन नंबर ऑन अप्पर फेस. इवन नंबर ऑन अप्पर फेस म्हणजेच काय, तर अशी घटना ज्यावेळेस तुम्ही डाय थ्रो करता आणि अप्पर फेसवर इवन नंबर येते, तर इवन नंबरचा जो सेट आहे तो कसा लिहिता येईल, म्हणजेच आपल्याला या सॅम्पल स्पेसचा सबसेट लिहायचा. हे सगळे पॉसिबल रिझल्ट आणि ही कंडिशन सॅटिस्फाय करणारे कोणते रिझल्ट्स येतील मग, 2 4 आणि 6. दीज आर द इवन नंबर. मीन्स नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए, दॅट इज एन ऑफ ए. एन ऑफ ए येईल किती, 3. तर हा झाला पहिला इव्हेंट. पहिल्या इव्हेंटमध्ये 3 पॉसिबल रिझल्ट आले. देन इव्हेंट 2, दॅट इज इव्हेंट सेकंड इज बी. बी हा इव्हेंट काय दिलेला पहा क्वेश्चनमध्ये. इव्हेंट बी इज ऑड नंबर ऑन अप्पर फेस. गेटिंग ऑड नंबर ऑन अप्पर फेस, दिस इज द कंडिशन ऑफ इव्हेंट. मीन्स याचा अर्थ काय होतो की अशी घटना ज्यावेळेस तुम्ही डाय थ्रो केला आणि अप्पर फेसवर ऑड नंबर आला, मग अप्पर फेसवर जर ऑड नंबर येत असेल तर कोणता नंबर येत असेल डायच्या, तर ऑड नंबर आहेत 1 3 अँड 5. मीन्स नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी आर किती येतील, 3. देन इव्हेंट सी, थर्ड इव्हेंट आहे एक्झाम्पलमध्ये दिलेला, तो आहे प्राईम नंबर ऑन अप्पर फेस. हाही इव्हेंट आपण पाहिलेला आहे. प्राईम नंबर ऑन अप्पर फेस इव्हेंट म्हणजेच पुन्हा एकदा घटना. तर डाय थ्रो केला तर अशी घटना ज्यावेळेस अप्पर फेसवर प्राईम नंबर येतो. प्राईम नंबर कोणते आहेत, 2 3 अँड 5. 1 इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट आणि 4 आणि 6 हे प्राईम नंबर होणार नाही, बिकॉज दे आर डिव्हिजिबल बाय 2. प्राईम नंबर कोणते, द नंबर विच आर डिव्हिजिबल बाय ओनली, किंवा नंबर विच हॅज ओनली 2 डिवायझर, 1 अँड नंबर इटसेल्फ. तर हे 3 इव्हेंट्स होते पहिल्या क्वेश्चनमधले आणि रँडम एक्सपेरिमेंट. त्यानंतर आता सेकंड पहा. पुढचा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2, त्यामध्ये अजून एक वेगळा आपल्याला रँडम एक्सपेरिमेंट दिलेला आहे. 2 डाईस आर रोल्ड सायमल्टेनियसली. 2 डाईस आर रोल्ड सायमल्टेनियसली. याचा अर्थ काय, 2 डाय घेतलेत आणि एकाच वेळेस थ्रो केले. तर आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये ऑलरेडी हा सॅम्पल स्पेस सुद्धा लिहिलेला आहे, ज्यामध्ये टोटल 36 पॉसिबल रिझल्ट आहेत. इफ फर्स्ट डाय if one is appear on upper face, then there are 6 possible chances. 1 1 1 2 1 3 1 4 1 5 and 1 6. Similarly, if 2 appear on first die, then there are again 6 possibilities. 2 1 2 2 2 3 2 4 2 5 and 2 6. If 3 appear on first die, then 3 1 3 2 3 3 3 4 3 5 and 3 6. If 4 appear on first die, then 4 1 4 2 4 3 4 4
4 5 and 4 6, 5 1 5 2 5 3 5 4 5 5 and then 5 6, and last if 6 appear on first die, then 6 possibilities are, or 6 possible result are 6 1, 6 2, 6 3, 6 4, 6 5 and 6 6. या ठिकाणी कर्ली ब्रॅकेट क्लोज, म्हणजेच हा सेट कंप्लीट. मीन्स देर आर 36 पॉसिबल आउटकम्स ऑफ दिस रँडम एक्सपेरिमेंट. या रँडम एक्सपेरिमेंटचे एकूण 36 पॉसिबल आउटकम्स आहेत. तर एक एक इव्हेंट लिहू आता. पहिला इव्हेंट आहे इव्हेंट ए. इव्हेंट ए पहा काय दिलेला. इव्हेंट ए इज काय, द सम ऑफ डिजिट ऑन अप्पर फेस इज मल्टिपल ऑफ 6. सम ऑफ डिजिट्स ऑन अप्पर फेसेस इज मल्टिपल ऑफ 6. तर हा इव्हेंट आपल्याला लिहायचा अगोदर सेट फॉर्ममध्ये. तर अप्पर फेसवर येणारे डिजिट आहेत 1 1 1 2 ते 6 6. यांची सम पहा. कमीत कमी सम येते 1 + 1 किती 2, आणि जास्तीत जास्त सम येते 6 + 6 किती 12. आपल्याला सम पाहिजेत, पण कशी पाहिजेत, मल्टिपल ऑफ 6. 6च्या मल्टिपलमध्ये, 6च्या पटीमध्ये. तर 6च्या पटीमध्ये संख्या कोणत्या आहेत, 6 1 = 6 आणि 6 2 = 12, 6 3 = 18. 18 तर सम येणं शक्य नाही, कारण अप्पर फेसेसवर जे डिजिट दिसायले ते सर्व, या सर्वांची मॅक्झिमम सम जी येते 2 डिजिटची ती येते 6 + 6 किती 12. तर 18 येणार नाही. आपल्याला असे स्कोर शोधायचे आहेत, असे पॉसिबल रिझल्ट शोधायचे आहेत यामधले, ज्यामध्ये अप्पर फेसवर या 2 डिजिटची सम जी आहे ती पाहिजेत किती 6चा मल्टिपल म्हणजे एक तर 6 किंवा 12. तर 6 सम येणारे पॉसिबल रिझल्ट पहा किती आहेत. एक आहे 1 5, देन 2 4, देन 3 3, देन 4 2, त्यानंतर 5 1, 5 1 6 आणि 12 फक्त एकाच वेळेस येऊ शकते 6 6. मीन्स द पॉसिबल रिझल्ट और आउटकम्स विच सॅटिस्फाय दिस कंडिशन. ही कंडिशन सॅटिस्फाय करणारे सर्व पॉसिबल रिझल्ट आहेत एकूण 1 2 3 4 5 6. Then second event is, that is event B is, event B is sum of the digits on upper faces. The sum of the digits on upper faces is minimum 10, at least 10, minimum 10. म्हणजेच अप्पर फेसवर येणारे जे स्कोर्स आहेत और डिजिट्स आहेत त्यांची सम कमीत कमी 10 पाहिजेत. कमीत कमी 10 म्हणजे 10 पेक्षा जास्त चालेल. म्हणजे जसं तुम्ही 100 मार्क्सचा एक्झाम देता, तर पास होण्यासाठी कमीत कमी 35 मार्क्स पाहिजेत तुम्हाला. 35 पेक्षा जास्त किती पडले तरी तुम्ही पास होणार, पण 35 पेक्षा कमी चालणार नाही. ठीक आहे, म्हणजे मिनिमम किती पाहिजेत तुम्हाला 35% किंवा 35 मार्क्स आउट ऑफ 100. सिमिलरली या ठिकाणी मिनिमम सम पाहिजे 10. 2 अप्पर फेसवर येणारे जे डिजिट आहेत त्यांची कमीत कमी सम पाहिजे 10. 10 पेक्षा जास्त 11 चालेल, 12 चालेल. तर पॉसिबल रिझल्ट्स पहा येतील. असे कोणते स्कोर्स किंवा हे रिझल्ट्स आहेत ज्यामध्ये अप्पर फेसेसवर आलेल्या नंबरची सम 10 किंवा 10 पेक्षा जास्त येते. तर ते येतील 5 5, 10, 5 6, 11, त्यानंतर 6 4, 10 याची सम यांची, त्यानंतर 6 5 याची सम 11 आणि 6 6 सम 12. यामध्ये एक राहिला अजून, हा 4 6. ठीक आहे, म्हणजे टोटल नंबर आहेत पॉसिबल आउटकमचे 6. देन इव्हेंट सी. इव्हेंट सी पहा काय दिलेला आहे, द सेम नंबर और सेम डिजिट ऑन बोथ द अप्पर फेसेस.
करायचं काय, फक्त इव्हेंट लिहायचा जशाच तसा जसा क्वेश्चनमध्ये दिलेला आहे आणि सरळ सरळ तो इव्हेंट ती कंडिशन पूर्ण करणारे पॉसिबल रिझल्ट लिहायचे सॅम्पल स्पेसमधले. तर सेम डिजिट ऑन बोथ अप्पर फेसेस, असे रिझल्ट पाहिजेत आपल्याला ज्यावेळेस दोन्ही फेसेसवर आलेले जे नंबर्स आहेत ते सेम असतील. जसं या ठिकाणी 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6, 1 1 2 2 3 3 4 4 5 5 and 6 6. The number of element in C are also 6. तर अशा प्रकारे हे झाले सर्व पॉसिबल तिन्ही टाईपचे इव्हेंट्स. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 आहे. पहा आता पुन्हा एक नवीन वेगळा रँडम एक्सपेरिमेंट दिलेला आपल्याला. 3 कॉईन्स आर टॉस सायमल्टेनियसली. एकाच वेळेस 3 कॉईन टॉस केलेत. 3 कॉईन्स आर टॉस सायमल्टेनियसली. तर प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण ऑलरेडी हा रँडम एक्सपेरिमेंट आणि सॅम्पल स्पेस कसा लिहायचा ते डिस्कस केलेलं आहे प्रॅक्टिस सेटमध्ये. तर 3 कॉईन्स आर टॉस सायमल्टेनियसली. तर पहिल्या कॉईनवर जर एच आलं, म्हणजेच पहिल्या कॉईनवर जर हेड आला, तर उरलेल्या 2 कॉईनवर काय येऊ शकते त्याच्या 4 पॉसिबिलिटीज आहेत. ठीक आहे. समजण्यासाठी असं लिहून घ्या तुम्ही. आणि पहिल्या कॉईनवर जर टेल आलं तर पुन्हा 4 पॉसिबिलिटीज आहेत. कशा पहा, या ठिकाणी आधीच मी सॅम्पल स्पेस आणि NOPS लिहून ठेवलं आहे. म्हणजे ॲज अ ॲक्टिव्हिटीसारखा क्वेश्चन आपण सॉल्व करणार आहोत. तर पहिल्या कॉईनवर एच आलं तर उरलेल्या 2 कॉईनवर सुद्धा दोन्ही कॉईनवर हेड येऊ शकते. एच 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 किंवा एच एच टी किंवा एच टी एच और एच टी टी. सिमिलरली हेच जे 4 रिझल्ट आहेत ते खाली सुद्धा रिपीट होतील जेव्हा पहिल्या कॉईनवर काय येईल टी. टी एच एच, टी एच टी, टी टी एच अँड टी टी टी. मीन्स ऑल पॉसिबल रिझल्ट्स आर 8. तर टोटल सॅम्पल पॉईंट्स आलेत 8. त्यानंतर आता एक एक इव्हेंट लिहायचा. फर्स्ट इव्हेंट इज टू गेट ॲटलिस्ट 2 हेड. कमीत कमी 2 हेड पाहिजेत. आता ॲटलिस्ट हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. ॲटलिस्ट म्हणजेच आत्ता सांगितलेली कंडिशन. ॲटलिस्ट म्हणजे कमीत कमी. जसं मी आत्ता एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला 100 मार्क्सचा पेपर आहे, तर कमीत कमी 35 मार्क पासिंगसाठी लागतात. त्यापेक्षा जास्त किती मिळवा, पण 35पेक्षा कमी जमणार नाही. सिमिलरली या ठिकाणी टू गेट ॲटलिस्ट 2 हेड्स म्हणजेच तुम्ही 3 कॉईन टॉस केले तर अशी घटना घडली की कमीत कमी 2 कॉईनवर हेड आला. 2 कॉईनवर हेड पाहिजेत. 2पेक्षा जास्त 3 कॉईनवर हेड चालेल. मग असे पॉसिबल या 8 पैकी असे पॉसिबल रिझल्ट सांगा ज्यात 2 हेड आहेत कमीत कमी. तिन्ही हेड पण चालतील. एच 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 यामध्ये 2 हेड आहेत. एच एच टी एच याहीमध्ये 2 हेड आहेत. यामध्ये एकच हेड आहे, हे नाही जमणार आपल्याला. ॲटलिस्ट 2 पाहिजेत. टी एच एच यामध्ये सिंगल एकच हेड आहे, यामध्ये एकच हेड आहे आणि यामध्ये हेड नाही आहे. तर हेच 4 पॉसिबल रिझल्ट्स आहेत जे ही कंडिशन सॅटिस्फाय करतात. मीन्स NOPA इज 4. ठीक आहे. त्यानंतर टू गेट नो हेड म्हणजेच अशी घटना ज्यावेळेस तुम्ही 3 कॉईन्स टॉस केले आणि एकही हेड नाही आला, म्हणजेच तिन्ही कॉईनवर काय आलं टेल. एकच पॉसिबल रिझल्ट येऊ शकतो ही कंडिशन पूर्ण करणारा, तो म्हणजेच टेल टेल टेल. NOB इज ओनली 1. त्यानंतर पुढे थर्ड इव्हेंट सी टू गेट हेड ऑन सेकंड कॉईन. फर्स्ट आणि थर्ड पहिल्या आणि तिसऱ्या कॉईनवर काय येते याची गरज नाही आपल्याला. मिडल कॉईन जो आहे मीन्स सेकंड कॉईनवर हेड पाहिजेत आपल्याला. म्हणजे असे किती पॉसिबल रिझल्ट आहेत पहा ज्यामध्ये सेकंड कॉईनवर हेड आहे. या ठिकाणी ट्रिपल एच 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 एच. देन या ठिकाणी मिडल कॉईनला एच आहे. एच एच टी. एच टी एच नाही आहे. एच टी टी पण नाही. मिडल कॉईनमध्ये टेल आहे. हा आहे रिझल्ट टी एच एच आणि टी एच टी. यामध्ये मिडल कॉईनला टेल आहे. मिडल कॉईनमध्ये टेल आलेला आहे.
तर हे चारच असे पॉसिबल रिझल्ट आहे ज्यावेळेस मिडल कॉईन किंवा सेकंड कॉईनवर टेल आलेला आहे, सॉरी हेड आलेला आहे, आणि त्यामुळंच या इव्हेंटमध्ये हे चार पॉसिबल रिझल्ट्स येतील. एन ऑफ सी इज 4. देन क्वेश्चन नंबर 4 इज, क्वेश्चन नंबर 4 सुद्धा अगोदरच लिहिलेला आहे, ज्यामध्ये आपल्याला फक्त आता ब्लँक फिल करायच्यात. 2 डिजिट नंबर्स आर फॉर्म युझिंग द डिजिट 0, 1, 2, 3, 4, 5 विदाउट रिपिटेशन ऑफ डिजिट. हे जे 6 डिजिट दिसायलेत तुम्हाला 0, 1, 2, 3, 4, 5 यापैकी कोणते 2 डिजिट यूज करायचे आणि 2 अंकी संख्या तयार करायच्यात. आता 2 अंकी संख्यामध्ये एक डिजिट असतो 10 प्लेसमधला आणि एक असतो युनिट प्लेसमधला, बरोबर. आता जर 10 प्लेसला आपण 0 घेतला आणि युनिट प्लेसला कोणता डिजिट लिहिला तर 10 प्लेसमधला 0चा काही अर्थ होणार नाही, ती संख्या एक अंकी संख्या तयार होईल. म्हणजे आपण 0 10 प्लेसला लिहू शकत नाही, 2 डिजिट नंबर तयार होणार नाही. तर 2 डिजिट नंबर तयार होण्यासाठी स्टार्ट करावं लागेल आपल्याला 1 पासून. 1 10 प्लेसला लिहिला तर पहिली संख्या तयार होईल 1 0 मीन्स 10. देन 1 2, 1 3, 1 4 अँड 1 5. 10 प्लेसला जर 1 घेतलं तर हे 5 पॉसिबल नंबर्स 2 डिजिट नंबर म्हणजे 2 अंकी संख्या तयार होऊ शकतात. देन आफ्टर दॅट इफ वी टेक 2 at 10 place, then possible numbers are 2 0 means 20, then 21, 22 लिहिता येणार नाही because repetition of digit is not allowed, means without repetition आपल्याला 2 digit numbers तयार करायचे. 2 2 लिहायचा नाही, 2 3, 2 4 and 2 5. then 3 पासून सुरू होणार आहे 3 0, 3 1, 3 2, 3 होणार नाही, 3 4, 3 5. अगेन 4 पासून सुरू होणार आहे 4 0, 4 1, 4 2, 4 3, 4 4 नाही, 4 5. अँड देन 5 पासून सुरू होणार आहे 5 0, 5 1, 5 2, 5 3 आणि 5 4. 5 येणार नाही. मीन्स देर आर टोटल 25 2 डिजिट नंबर्स दॅट कॅन बी फॉर्म फ्रॉम दिस 6 डिजिट अँड विदाउट रिपिटेशन. विदाउट रिपिटेशन म्हणजे रिपिटेशन न करता अशा प्रकारे 25 2 डिजिट नंबर म्हणजे 2 अंकी संख्या तयार करता येतात. म्हणजेच या सॅम्पल स्पेसमध्ये सॅम्पल पॉईंट आहेत 25 किंवा या रँडम एक्सपेरिमेंटचे हे 25 पॉसिबल रिझल्ट्स आहेत. या 25 शिवाय दुसरा कोणताही नंबर तयार होणं शक्य नाही. देन इव्हेंट आहे अशी घटना, तुम्ही 2 अंकी संख्या तयार केली आणि तयार झालेली संख्या काय असेल, देन नंबर फॉर्म इज इवन. तयार झालेली संख्या इवन असेल तर मग किती पॉसिबिलिटीज आहेत, म्हणजे यातल्या सर्व इवन नंबर्स लिहा. इवन नंबर्स मीन्स नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय 2. तर किती येतील नंबर्स पहा ज्या डिव्हिजिबल बाय 2 आहेत. 10 तर आहे, युनिट प्लेसला 2 4, 0 2 4, 6 आणि 8 असेल तर त्या संख्येला 2 भाग जातो, मीन्स इट इज डिव्हिजिबल बाय 2. तर यामधल्या अशा नंबर्स शोधायचे ज्याच्या युनिट प्लेसला काय 0 2 4 किंवा 6 तर येणार नाही. ठीक आहे, पहिला येईल 10, देन 12, 14, त्यानंतर 20, 24, 20, 24, त्यानंतर 30, 32, 30, 32, देन 34, देन 35 नाही 40, 42, 43 नाही 45 नाही 50, 52 आणि 54. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 means number of elements in A are 13. Then event event B is the number is divisible by 3. म्हणजेच 2 अंकी संख्या तयार केल्या तर 3 भाग जाणाऱ्या संख्या तयार झाल्या, मीन्स नंबर डिव्हिजिबल बाय 3. तर नंबर डिव्हिजिबल बाय 3 कोणत्या आहेत या ठिकाणी 3 भाग जाणाऱ्या संख्या सॅम्पल स्पेसमधल्या. तर फर्स्ट इज 12, then 15, then 21, then 24, 30, 40,
245, then 51 आणि 54. these numbers are divisible by 3. जर अंकाची बेरीज 3च्या पाड्यात येत असतील तर त्या संख्येला 3 भाग जातो, आपण शिकलेले आहे अगोदर. मीन्स नंबर ऑफ एलिमेंट्स आलेत, किती आलेत पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9. नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी आर 9. त्यानंतर पुढे पहा, आता लास्ट इव्हेंट आहे, इव्हेंट सी. द नंबर फॉर्म इज ग्रेटर दॅन 50. तयार झालेली संख्या 50पेक्षा मोठी आहे. 50पेक्षा मोठी म्हणजेच काय, 51 52 53 54. नंबर ऑफ एलिमेंट्स इन सी दॅट इज एन ऑफ सी आर आलेत, किती आलेत, ओनली 4. तर हे आहेत नंबर ऑफ एलिमेंट्स इन गिवन इव्हेंट. क्वेश्चन 5 आहे पहा काय दिलेला. 5th क्वेश्चन. फ्रॉम द 3 men and 2 women environment committee of 2 person is to be formed. 3 men 3 पुरुष आहेत and 2 women म्हणजे 2 स्त्री आहेत, म्हणजे टोटल किती आहे, 3 आणि 2 5 पर्सन्स आहेत. तर 5 पैकी आपल्याला 2 मेंबर्सची कमिटी तयार करायची आहे. कमिटी शुड कंटेन ओनली 2 पर्सन. कमिटी ऑफ 2 पर्सन इज टू बी सिलेक्टेड. तर पॉसिबल कमिटीज किती तयार होतात ते आपण पाहूया अगोदर, नंतर इव्हेंटकडे जाऊ. ठीक आहे. तर लेट द 3 मेन आर. ठीक आहे, समजा 3 मेन आपण कन्सिडर करू. लेट 3 मेन आर डिनोट केले आपण एम फॉर मेन, M1 M2 M3. 3 मेन आहेत, M1 M2 M3 अँड 2 वुमेन बी आहेत समजा W1 आणि W2. अ कमिटी ऑफ 2 इज टू बी फॉर्म. 2 जणांची कमिटी तयार करायची. कमिटी ऑफ 2 इज टू बी फॉर्म म्हणजेच 2 पर्सनची कमिटी तयार करायची आहे. हा रँडम एक्सपेरिमेंट. तर पॉसिबल रिझल्ट काय येतील पहा. आता या कमिटीमध्ये आता थोडासा वेगळा रँडम एक्सपेरिमेंट आहे आणि तुम्हाला समजून घ्यावं लागेल. कमिटीमध्ये 2च पर्सन घ्यायचे. ठीक आहे. तर ते 2 पर्सन जर दोन्ही मेन घेतले, आपण दोन्ही पुरुष घेतले, तर किती कमिटीज तयार होऊ शकतात. पहिला आणि दुसऱ्या मिळून एक कमिटी तयार होईल. मीन्स काय, M1 M2 ही एक कमिटी तयार होऊ शकते. किंवा दुसरा आणि तिसरा घेऊन तयार होईल M2 M3. किंवा पहिला आणि तिसरा पर्सन घेऊन ही कमिटी तयार होईल M1 M3. जर कमिटीमध्ये ओनली मेन फक्त पुरुष घ्यायचे असतील तर ह्या 3 टाईपच्या कमिटीज तयार होऊ शकतात. देन इफ वी हॅव टू फॉर्म अ कमिटी कंटेनिंग ओनली वुमन, फक्त वुमन असणारी कमिटी तयार करायची असेल तर एकच पॉसिबिलिटी आहे, कारण 2च वुमन आहेत. त्या कमिटीमध्ये घ्यावं लागेल आपल्याला W1 आणि W2. आता महत्त्वाची गोष्ट, जर आपल्याला इफ वी हॅव टू फॉर्म अ कमिटी कंटेनिंग 1 मेन अँड 1 वुमन, एक पुरुष एक स्त्री यापासून एक कमिटी तयार करायची असेल तर मग पॉसिबिलिटीज किती आहे. त्यासाठी फर्स्टली इफ वी टेक फर्स्ट मेन दॅट इज M1, देन वुमन घ्यावं लागेल आपल्याला एक तर W1 और M1 W2. ह्या 2 पॉसिबिलिटी आहे. इफ वी टेक सेकंड नंबर सेकंड मेन that is M2, then 2 possibilities are M2 W1 and M2 W2. Or if we take the third person, that is third man, that is M3, then M3 W1 and M3 W2. These 2 are the possibilities. बोथ मेन घेतलं, दोन्ही पुरुष घेतले तर 3 पॉसिबल कमिटीज तयार होतात. दोन्ही वुमन घेतल्या तर ह्या एकच कमिटी तयार होऊ शकते. आणि 1 मॅन 1 वुमन घेतले तर टोटल 6 पॉसिबल चान्सेस आहेत. तर टोटल नंबर ऑफ आउटकम्स काय आलेत, दी मीन्स टोटल नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन सॅम्पल स्पेस 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पॉसिबल कमिटीज तयार होऊ शकतात या 5 पर्सन पासून, म्हणजेच 3 मेन 2 वुमन पासून. किती टोटल 10. आता कंडिशन्स किंवा इव्हेंट्स पहा काय दिलेले आहेत. फर्स्ट इव्हेंट इज
दॅट इज इव्हेंट ए. पहिला इव्हेंट काय दिलेला आहे, देअर मस्ट बी ॲटलिस्ट वन वुमन मेंबर. देअर मस्ट बी ॲटलिस्ट वन वुमन मेंबर. त्या कमिटीमध्ये ॲटलिस्ट म्हणजे कमीत कमी एक वुमन लागेल. कमीत कमी एक म्हणजे 2 असल्या तरी चालतील. म्हणजेच पहिला पॉसिबल रिझल्ट येईल W1 W2. यामध्ये कमीत कमी एक वुमन आहे, किंवा कमीत कमी एक वुमन पाहिजे तर मग या सर्व पॉसिबल रिझल्टमध्ये एक वुमन आहे. म्हणजेच काय लिहावं लागेल आपल्याला, M1 W1 एक वुमन आहे, M1 W2, देन M2 W1, देन M2 W2, देन M3 W1, M3 W2. These are possible result or committee which contain at least, महत्त्वाचा शब्द आहे, at least one woman. कमीत कमी एक वुमन आहे, एक पेक्षा जास्त 2 वुमन पण चालतील. 1 2 3 4 5 6 7 पॉसिबल रिझल्ट आले ते एकूण किती, 7. देन इव्हेंट बी, सेकंड इव्हेंट पहा काय, इव्हेंट बी इज 1 man 1 woman कमिटी टू बी फॉर्म. 1 man आणि 1 womanची कमिटी तयार करायची आहे. 1 man 1 woman कमिटी टू बी फॉर्म. अशी घटना की ज्यावेळेस कमिटी तयार केली पण कमिटीमध्ये एक मॅन आणि एक वुमन आहे, तर मग किती पॉसिबिलिटीज आहेत, कोणकोणत्या अशा कमिटीज तयार होऊ शकतात ज्यावेळेस त्या कमिटीमध्ये एक मेन आणि एक वुमन असेल. तर हे खालचे 6 पॉसिबल रिझल्ट्स येऊ शकतात. अगेन M1 W1, M1 W2 और M2 W1, M2 W2 और M3 W1, M3 W2. टोटल पॉसिबल रिझल्ट्स इन इव्हेंट आर किती, 6. त्यानंतर फायनल थर्ड इव्हेंट दॅट इज इव्हेंट सी इज. इव्हेंट सी पहा, देअर शुड नॉट बी वुमन मेंबर. देअर शुड नॉट बी वुमन मेंबर इन कमिटी. पहा हा इव्हेंट काय आहे, अशी घटना की ज्यावेळेस 2 पर्सनची कमिटी तयार केली पण कमिटीमध्ये एकही वुमन नाही. कमिटीमध्ये एकही वुमन नाही म्हणजेच सगळे काय आहेत, दोन्ही काय आहेत, मेन. आता दोन्ही मेन असतील तर मग पॉसिबल रिझल्ट काय आहेत, एक तर त्या कमिटीमध्ये M1 M2 पहिले 2 पर्सन असतील, और M2 M3 असतील, किंवा M1 M3 असतील. हे 3 पॉसिबल रिझल्ट्स मीन्स नंबर ऑफ एलिमेंट्स इन सी आर. सीमध्ये पॉसिबल रिझल्ट किंवा पॉसिबल आउटकम्स येतील 3. तर हा झाला क्वेश्चन नंबर 5, त्याचे 3 इव्हेंट्स. ठीक आहे. त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेटमधला, दॅट इज क्वेश्चन नंबर 6. तर क्वेश्चन नंबर 6 पाहूया आपण आता, ज्यामध्ये थोडासा वेगळा रँडम एक्सपेरिमेंट दिलेला आहे. तो क्वेश्चनसुद्धा मी ऑलरेडी लिहिलेला आहे. 1 coin and 1 die आर थ्रोन. 1 coin and 1 die are thrown. सायमल्टेनियसली एक कॉइन आणि एक डाय थ्रो केला तर सॅम्पल स्पेस ऑलरेडी आपण शिकलेला आहे. तर सॅम्पल स्पेस काय येईल, एक कॉइन एका हातामध्ये घेतला आणि एक डाय दुसऱ्या हातामध्ये घेतला आणि टॉस केला. जर कॉइनवर जर हेड येत असेल, कॉइनवर काय रिझल्ट आला, हेड, तर डायवर काय येऊ शकते, एक तर 1 येऊ शकते, और 2 और 3 और 4 और 5 और 6. हे 6 पॉसिबल रिझल्ट्स आहेत फॉर हेड ऑन कॉइन. इफ देर इज अ टेल appear on coin, then possible results are T1, T2, T3, T4, T5 or T6. means number of possible result or number of sample point in sample space हे येतील किती, 12. then first event is, that is event A. पहिला इव्हेंट पहा काय, इव्हेंट इज टू गेट हेड and odd number.
टू गेट हेड अँड ऑड नंबर. मीन्स व्हॉट, म्हणजे एक कॉईन टॉस केला, एक डाय थ्रो केला, तर कॉईनवर हेड यायलं आहे आणि डायवर काय आलं आहे, ऑड नंबर. तर कॉईनवर हेड म्हणजे हे 6 पॉसिबल रिझल्ट आणि डायवर पाहिजेत ऑड नंबर. ऑड नंबर म्हणजे 1, 3 और 5. म्हणजेच या ठिकाणी रिझल्ट येतील H1, H3 और H5. हे 3 पॉसिबल आउटकम्स आहेत जी ही कंडिशन पूर्ण करायलेत. मीन्स एन ऑफ ए इज 3. सेकंड इव्हेंट इज, दॅट इज इव्हेंट बी इज. इव्हेंट बी दिलेला आहे टू गेट हेड और टेल अँड इवन नंबर. टू गेट हेड और टेल, हेड और टेल दोन्हीपैकी काही चालेल कॉईनवर, बट डायवर पाहिजे इवन नंबर अँड इवन नंबर. पॉसिबल आउटकम्स आर, म्हणजेच याचा अर्थ पहा काय, कॉईनवर हेड पण चालेल, टेल पण चालेल, पण डायवर पाहिजे इवन नंबर. म्हणजेच या ठिकाणी H2 2 इज इवन नंबर और H4 और H6 और T2 T4 और T6. नंबर ऑफ एलिमेंट्स इन B आर 6. त्यानंतर लास्ट, दॅट इज इव्हेंट सी. शेवटचा इव्हेंट आहे, दॅट इज नंबर ऑन अप्पर फेस इज ग्रेटर दॅन 7. नंबर ऑन अप्पर फेस इज ग्रेटर दॅन 7 अँड टेल ऑन कॉइन. आता बघा, हा फर्स्ट टाइम अशा टाईपचा एक इव्हेंट आला आपल्याला की डाय थ्रो केला आणि डायवर पाहिजेत नंबर ग्रेटर दॅन 7. आता नंबर ग्रेटर दॅन 7, 7पेक्षा मोठा नंबर तर डायवर येणं शक्य नाही. म्हणजेच अशी घटना घडणंच शक्य नाही. इट इज इम्पॉसिबल इव्हेंट. याला म्हणतात इम्पॉसिबल इव्हेंट किंवा एम्प्टी इव्हेंट. यामध्ये एकही पॉसिबल रिझल्ट येणार नाही. मीन्स नंबर ऑफ एलिमेंट इन सी आर 0. जसं आपण एम्प्टी सेट पाहिला होता त्याचप्रमाणे. ठीक आहे, हे झाले सर्व 6 क्वेश्चन प्रॅक्टिस सेट 5.3 मधले.